नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो। विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसणार नाहीत किंवा त्या दाखवल्या जाणार नाहीत। अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही घेतोय। आपण नेहमी बघत असतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि दिवसभर त्याच बातमीचं दळण हे दळलं जातं। त्यामुळं देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्षच जात नाही किंवा त्या जाणून बुजून दुर्लक्षित केल्या जातात। न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमीमागची बातमी सांगणारा हा उपक्रम घेऊन आलेला आहे। नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच NIAला 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात नवीन धागेदोरे मिळालेले आहेत। या हल्ल्याची जबाबदारी सुरुवातीला द रेसिस्टन्स फ्रंट म्हणजेच TRF नावाच्या दहशतवादी संघटनेने घेतली होती, जी लष्कर-ए-तोयबाचीच संघटना मानली जाते। पण नंतर त्यांनी हा दावा मागे घेतलेला होता। दरम्यान NIAला श्रीनगरमधील यासिर हयात नावाच्या एका व्यक्तीचा मोबाईल सापडला, ज्यात 450हून अधिक कॉन्टॅक्ट्स होते। यात मोबाईलच्या मदतीनं TRFला फंडिंग देणाऱ्यांची ओळख पटवण्यास मदत मिळालेली आहे। या संपर्कांपैकी काही लोक आधीच इतर दहशतवादी प्रकरणांमध्ये चौकशीच्या फेऱ्यात आहेत। NIAला संशय आहे की TRFला फंडिंगसाठी मलेशियामार्गे हवाला नेटवर्कचा वापर केला गेला। तपासात सजाद अहमद मीर नावाच्या एका व्यक्तीचं नाव समोर आले, जो मलेशियामध्ये राहतो। यासिर हयातच्या कॉल डिटेल्समधून असं समोर आले की तो सजाद मीरच्या सतत संपर्कात होता आणि पैशांची व्यवस्था करत होता। हयात अनेक वेळा मलेशियाला गेलेला आहे आणि मीरच्या मदतीनं तब्बल 9 लाख रुपये त्यानं जमा केले, जे नंतर शफात वानी नावाच्या TRF ऑपरेटिव्हला दिले गेले। शफात वानी हा TRFचा एक महत्त्वाचा सदस्य आहे आणि त्यानंही मलेशियाचा प्रवास केलेला होता, पण हा प्रवास युनिव्हर्सिटी कॉन्फरन्सच्या बहाण्यानं केलेला होता, तर विद्यापीठानं अशा कोणत्याही प्रायोजकत्वाची पुष्टी ही केलेली नाही आहे। NIAला देखील कळालं की हयात केवळ मीरसोबतच नाही तर 2 पाकिस्तानी नागरिकांच्याही संपर्कात होता। त्याचं मुख्य काम परदेशातून पैसा गोळा करणं आणि TRFसाठी फंडिंगची व्यवस्था करणं हे होतं। NIAनं 13 ऑगस्ट रोजी सांगितलेलं होतं की TRFच्या फंडिंगमध्ये विदेशी दुवे सापडलेले आहेत, ज्याचा सखोल तपास हा केला जातोय। TRFची स्थापना 2019मध्ये झालेली आहे। पाकिस्तान आणि लष्कर-ए-तय्यबाच्या हिजबुल मुजाहिद्दीनची जागा घेण्यासाठी एक नवीन स्थानिक चेहरा देण्यासाठी याची निर्मिती केली होती। याचा उद्देश काश्मीरमधील दहशतवादाला स्थानिक चळवळीसारखं दाखवणं आणि पाकिस्तान फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या देखरेखीतून वाचवणं हा होता। भारतानं आधीच TRFला दहशतवादी संघटना घोषित केलेला आहे आणि पाकिस्तानवर त्याला समर्थन दिल्याचा आरोप आहे। आता पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेनेही TRFला परदेशी दहशतवादी संघटना आणि स्पेशली डेझिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट घोषित केलं, जो पाकिस्तानसाठी एक मोठा धक्का होता। यामुळं दहशतवादाशी संबंधित पाकिस्तानच्या दुटप्पीपणाचा पर्दाफाश हा झालेला आहे। विशेष म्हणजे भारताचा फरार इस्लामिक उपदेशक झाकीर नाईक हा देखील मलेशियामध्येच आहे। जुलै 2016मध्ये बांगलादेशातील ढाका इथं झालेल्या बॉम्बस्फोटानंतर झाकीर नाईक भारतातून पळून गेलेला होता। या स्फोटात 29 लोकांचा मृत्यू झालेला होता। हल्ल्यात सामील झालेल्या दहशतवाद्यांनी सांगितलं की ते नाईकच्या भाषणांनी प्रभावित झालेले होते। भारतात फरार घोषित झाल्यानंतर त्यानं मलेशियामध्ये आश्रय घेतलेला आहे। भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी मलेशियाच्या सरकारशी सतत बोलणी करते, पण अद्याप त्याचा कोणताही परिणाम समोर आलेला नाही। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% शुल्क म्हणजेच टॅरिफ हे लादलेलं आहे। याचा परिणाम निर्यातदार आणि लोकांच्या नोकऱ्यांवर होऊ शकतो। हे लक्षात घेता भारत सरकार कोरोना काळाप्रमाणे योजना आखून वाढलेल्या शुल्काचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे। कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान ज्या प्रकारच्या योजना लागू केल्या होत्या, त्याच प्रकारच्या योजना लागू करून लोकांना दिलासा दिला जाईल। याशिवाय अमेरिकेव्यतिरिक्त इतर जागतिक बाजारपेठा शोधण्यासाठी आणि पुरवठा साखळीबाबत रणनीती ही तयार केली जाते।
या संदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितलं की सरकार सर्वात आधी रोख रकमेच्या समस्येचं निराकरण करेल. असं मानलं जातं की अमेरिकन शुल्कामुळं रोख रकमेची समस्या, वस्तू पोहोचवण्यास विलंब, ऑर्डर रद्द होणं अशा समस्या येऊ शकतात. निर्यातदारांना नवीन जागतिक बाजारपेठ मिळेपर्यंत त्यांना दिलासा देणं आवश्यक आहे. यासाठी सरकार तत्काळ दिलासा देण्यासोबतच टप्प्याटप्प्यानं योजना लागू करेल, जेणेकरून दीर्घकालीन रणनीतीही तयार करता येईल. रोख रक्कम उपलब्ध करून देण्याव्यतिरिक्त सध्याचं व्यापार करार मजबूत करणं आणि नवीन बाजारपेठांमध्ये संधी शोधण्याचं कामही वेगानं केलं जाईल. कोरोना लॉकडाऊन दरम्यान ज्याप्रमाणे सामान्य लोकांसह लघु आणि मध्यम उद्योगांसाठी योजना आणल्या होत्या त्या पुन्हा लागू केल्या जाऊ शकतात. सरकार इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम सारख्या योजना लागू करू शकते. या अंतर्गत उद्योगांना कोणत्याही हमीशिवाय 100% कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल. सरकारचं संपूर्ण लक्ष लघु आणि मध्यम उद्योगांवर आहे. त्यांना वाचवण्यासाठी लॉकडाऊनच्या 68 दिवसांमध्ये या योजना लागू करण्यात आल्या होत्या. तथापि सध्याच्या परिस्थितीनुसार यात काही बदल केले जाऊ शकतात. याशिवाय रोख रकमेची उपलब्धता कायम राहावी यासाठी दीर्घकालीन रणनीती तयार केली जाते. इतर देशांशी व्यापार करार मजबूत करण्याचं आणि नवीन बाजारपेठा शोधण्याचं काम अधिक वेगानं केलं जाईल. सरकार GSTमध्ये सुधारणा करून लहान आणि मध्यम उद्योगांना अनेक प्रकारचा दिलासा देणार आहे. देशांतर्गत मागणीमुळं भारतीय अर्थव्यवस्था अजूनही मजबूत आहे, पण निर्यातीतील घसरणीचा परिणाम होऊ शकतो, कारण आर्थिक विकासात निर्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तथापि एकूण $4.12 ट्रिलियन GDPमध्ये याचं योगदान फक्त 10% म्हणजे $438 अब्ज आहे. याच कारणामुळं जून तिमाहीतही भारताचा आर्थिक विकास दर 7.8% नोंदवला गेला. इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी योजना ही आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत सुरू केलेली भारत सरकारची एक योजना आहे. ती मे 2020मध्ये लागू करण्यात आली होती. याचा उद्देश कोविडमुळे प्रभावित झालेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आणि इतर व्यवसायांना दिलासा देणं हा आहे. या अंतर्गत उद्योगांना कोणत्याही हमीशिवाय 100% कर्ज दिलं जातं, जेणेकरून उद्योग चालवताना कोणतीही अडचण येऊ नये. या योजनेअंतर्गत 1.19 कोटी उद्योगांना 3.68 लाख कोटीचं कर्ज देण्यात आलं, ज्यापैकी फक्त 6% हिस्साच हा NPA झाला. सरकारचं मत असं आहे की हे अपेक्षित अंदाजापेक्षा खूपच कमी आहे. भारत सरकारनं देशातील अवैध परदेशी घुसखोरांबाबत गॅझेट नोटिफिकेशन जारी केले. आता अशा सर्व लोकांना देशातून बाहेर पाठवण्यासाठी डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवलं जाईल. यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश देण्यात आलेत. नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांना पासपोर्ट आणि व्हिसाच्या अनिवार्यतेतून सूट देण्यात आलेली आहे. सोबतच 31 डिसेंबर 2024पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून धार्मिक कारणांमुळं भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना विशेष सूट देण्यात आली आहे. हे नवीन नियम इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऑर्डर 2025 अंतर्गत लागू केले गेलेले आहेत. केंद्र सरकारनं स्पष्ट केलं की जो कोणी व्यक्ती भारतात अवैधपणे राहत आहे आणि स्वतःला भारतीय नागरिक सिद्ध करू शकत नाही, त्याला डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवलं जाईल. यासाठी परदेशी न्यायाधिकरण तयार केले जाईल, जे कोणतीही व्यक्ती परदेशी आहे की नाही ते ठरवेल. हे न्यायाधिकरण 3 सदस्यांचं असेल, ज्यांच्याकडं न्यायिक अनुभव असेल. जर एखादा घुसखोर त्याच्या नागरिकत्वाचा पुरावा दाखवू शकला नाही आणि जामिनाची व्यवस्थाही करू शकला नाही, तर त्याला लगेच ताब्यात घेतलं जाईल आणि बाहेर पाठवेपर्यंत डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवलं जाईल. जो हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिस्ती समाजाचे लोक पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तानातून धार्मिक छळामुळं भारतात 31 डिसेंबर 2024पर्यंत आलेले आहेत, त्यांना व्हिसा किंवा पासपोर्टच्या अनिवार्यतेतून सूट दिलेली आहे. याचा अर्थ असा आहे की जर अशा लोकांकडं कोणतंही वैध कागदपत्र नसेल किंवा कागदपत्रांची मुदत संपली असेल, तरीही त्यांना भारतात राहण्याची परवानगी दिली जाईल. या तरतुदीला नागरिकत्व सुधारणा अधिनियमाशी देखील जोडलं जाऊ शकतं, ज्यात
आधीच 31 डिसेंबर 2014पर्यंत आलेल्या शरणार्थींना नागरिकत्व देण्याची गोष्ट सांगितली होती. आता ही मर्यादा 31 डिसेंबर 2024पर्यंत वाढवण्यात आली आहे. तथापि हे केवळ राहण्याच्या परवानगीशी संबंधित आहे, थेट नागरिकत्वाशी नाही. रिलायन्स इंडस्ट्रीची 48वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या बैठकीत कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये 2026मध्ये जिओचा IPO आणणं आणि AI आधारित नवीन उत्पादनांची सुरुवात अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होता. जिओचा IPO 2026च्या पहिल्या 6 महिन्यात लॉन्च केला जाईल. हा भारताचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा IPO असू शकतो, ज्यामुळं जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची अपेक्षा आहे. जिओचे सध्या 500 दशलक्ष म्हणजे 50 कोटीपेक्षा जास्त ग्राहक आहेत आणि IPOद्वारे कंपनीला जागतिक स्तरावर विस्तार करण्याची संधी मिळणार आहे. AI रणनीतीवर अंबानी म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या युगाची कामधेनू आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज रिटेल, पॉवर, टेलिकॉम आणि एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये AIचा समावेश करण्याच्या दिशेनं काम करते आहे. ज्याप्रमाणे आत्तापर्यंत जिओनं भारताला डिजिटल सेवा दिल्या, त्याचप्रमाणे आता रिलायन्स इंटेलिजन्स प्रत्येक भारतीयाला AIची सुविधा देणार आहे. तूर्त इथंच थांबतो. या व्हिडिओच्या माध्यमातून जे विषय आम्ही मांडले ते आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली प्रतिक्रिया, आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.